नमस्कार मंडळी राज्याच्या राजकारणामध्ये महाभूकंप येणार अशा चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलेला आहे। म्हणजे एकनाथ शिंदे गेल्या महिन्यात दिल्ली दौऱ्यावरती होते। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील त्यांनी भेट घेतली। त्यासोबतच त्यांनी खासदारांची देखील चर्चा केली। मात्र यावेळी अशा चर्चांना उधाण आले होते। अशा चर्चा पसरत होत्या की त्यांचे संपर्क त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांचे आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली होती। त्यानंतर मुंबईत ते आले आणि मुंबईत आल्यानंतर अशी माहिती पुन्हा सूत्रांकडून मिळाली की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जवळजवळ 8 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत। परंतु मध्यंतरी या चर्चा पूर्णपणे थंडावल्या होत्या। मात्र काल एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी गेले होते आणि पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आले। आणि या चर्चा म्हणजे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जवळजवळ 8 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये येणार आहेत असा दावा केला जात होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। म्हणजे ऑपरेशन टायगर हे राबवले जाणार आहेत अशी माहिती मिळाली आणि या चर्चांना खूपच उधाण आले। मात्र यावरती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच भाष्य केलं आहे। म्हणजे एकनाथ शिंदे असं म्हणाले की उबाटाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे जे वृत्त आहे ते पूर्णपणे निराधार आहेत, म्हणजे गैरसमज करणारे आहेत। अशी कुठली बैठक झालेली नाही। म्हणजे उबाटाचे खासदार हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशा बातम्या जवळजवळ 1-1.5 वर्षांपासून पसरवल्या जात आहेत। मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नाहीत, ही पूर्णपणे अफवा आहेत। त्यामुळे पब्लिसिटी मिळवण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहेत। त्यामुळे माध्यमांनी या बातम्या त्याने टाळावेत असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले। तसेच खासदार अरविंद सावंत यांनी देखील सांगितले की ही बातमी पूर्णपणे खोटी आहे आणि हा एक खोडसाळपणा आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेने हे स्पष्ट केलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे खासदार हे एकनाथ शिंदेमध्ये येणार ही बातमी पूर्णतः खोटी आहे आणि यामध्ये काहीही तथ्य नाहीत। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।